गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर करणाऱ्या शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये किल्ले रायगडावरती चक्क 8,825 हून अधिक औषधी वनस्पती पाण्याअभावी नष्ट झाल्यात। जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे। जुलै 2016 मध्ये जवळपास 16,000 औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत लागवड करण्यात आलेली होती। रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूरही लावण्यात आलेले होते, मात्र अपुऱ्या मजुरी अभावी त्यांनी या कामाकडे पाठ फिरवली। त्यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडून देखील मदत घेण्यात आली, मात्र त्यांनी देखील सहकार्य न केल्यानं अखेर 9,000 झाडांनी आता माना टाकले आहेत। शिवसेना असो किंवा भाजप असो, हे सरकार आज सत्तेवरती आलेले आहे। उठता बसता शिवाजी महाराजांचं नाव घेते, शिवाजी महाराजांचे कोट्यवधीचे स्मारक बनवायची भाषा केली जाते, परंतु जे गडकिल्ले शिवाजी महाराजांचे आहेत तिथे जे झाडं लावलेली आहेत ती झाडं सुद्धा तुम्ही जगवू शकत नाही। आणि ह्याच्या इतकी शर्मेची गोष्ट नसेल, मागे सुद्धा वनमंत्र्यांनी आणि 2 कोटी 3 कोटी झाडं लावायची योजना राबवलेली आहे। खूप चांगली योजना आहे, आम्हाला काही त्याच्याविषयी नाही, प्रत्येकाने झाड जगवलं पाहिजे। पण नुसतं घोषणा करणं, नुसती त्याची जाहिरातबाजी करणं, पण प्रत्यक्षात किती झाडांची देखरेख तुम्ही केलेली आहे, किती झाडांना तुम्ही पाणी घातलेलं आहे, किती झाडं जगलेली आहेत, याचा काही हिशेब नाहीये, याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाहीये।